नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, एलपीजी गॅस ग्राहकांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून मोठी खुशखबर आलेली आहे. 31 मार्च 2025 पर्यंत या लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये डीबीटी अंतर्गत पैसे जमा होणार आहे. संपूर्ण माहिती पहा. यामध्ये तुम्हाला किती रुपयांचा फायदा होणार आहे आणि किती पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता, पीएम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 300 रुपये लक्षित अनुदान यापुढेही सुरू ठेवण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी भेटलेली आहे. यामध्ये 10.27 कोटी पीएम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात अनुदान मिळणार आहे. या संदर्भातील काय काय माहिती यामध्ये दिलेली आहे ते आपण आता पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आर्थिक वर्ष 2024-25 या दरम्यान प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी 12 रिफिलसाठी प्रति 14.2 किलो सिलेंडर मागे आणि 5 किलोच्या सिलेंडरसाठी प्रमाणानुसार प्रमाणबद्ध केलेले 300 रुपये लक्षित अनुदान चालू ठेवण्यास मंजुरी दिली आहे. 1 मार्च 2024 पर्यंत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 10.27 कोटीहून अधिक आहे. 2024-25 या आर्थिक वर्षासाठी एकूण खर्च 12,000 कोटी रुपये असेल. हे अनुदान पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. ग्रामीण आणि वंचित कुटुंबांना लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजेच एलपीजी हे स्वयंपाकाचे स्वच्छ इंधन उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने मे 2016 मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली होती. गरीब कुटुंबातील प्रौढ महिलांना ठेवमुक्त एलपीजी जोडणी प्रदान करण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे. भारत आपल्या गरजेपैकी 60% एलपीजी आयात करतो. एलपीजीच्या आंतरराष्ट्रीय किमतीतील तीव्र चढउताराच्या प्रभावामुळे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना एलपीजी अधिक परवडण्याजोगे बनवण्यासाठी सरकारने प्रतिवर्षी 12 रिफिलसाठी प्रति 14.2 किलो सिलेंडर मागे 200 रुपये लक्षित अनुदान मे 2022 मध्ये सुरू केले. या सवलतीमुळे योजनेच्या लाभार्थ्यांद्वारे एलपीजीचा सातत्यपूर्ण वापर सुनिश्चित होण्याची मदत झाली आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये सरकारने प्रतिवर्षी 12 रिफिलसाठी प्रति 14.2 किलो सिलेंडर मागे 200 रुपयाचे लक्षित अनुदान वाढवून 300 रुपये केले आहे. 1/2/2024 पर्यंत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी घरगुती एलपीजी सिलेंडरची प्रभावी किंमत 603 रुपये प्रति 14.2 किलो एलपीजी सिलेंडर इतकी आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला आता उज्ज्वला पीएम योजनेच्या अंतर्गत प्रति सिलेंडर मागे 300 रुपये सबसिडी भेटणार आहे. तर अशा पद्धतीची एक महत्त्वाची अपडेट होती, ती आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.